पुस्तकावरती तात्काळ बंदी आणण्यात यावी ही आमची मागणी आहे। कारण या ठिकाणी मला छत्रपतींचं एकेरी नाव असलेलं हे पुस्तक नाव उच्चारायला सुद्धा मला वाईट वाटतंय, पण त्या संपूर्ण पुस्तकामध्ये शीर्षकापासून प्रत्येक पानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख केलेला आहे। काही जण म्हणतील की खूप जवळचं जे आहे तर आदर्श झाले की आम्ही त्यांना जे आहे तर अशा प्रकारे एकेरी नावाने नामोल्लेख करतो, पण आज छत्रपतींचा एकेरी नामोल्लेख झाला, उद्या अन्य सुद्धा राष्ट्रपुरुषांचा अशाच प्रकारे नामोल्लेख करतील। त्यामुळे आज हे जे कोणी डाव्या विचारसरणीचे लोक आहेत, जे अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख करत आहेत, अशा या पुस्तकावरती बंदी घालण्यात यावी। राज्य शासनाने ही पुस्तकं जप्त करावीत आणि भारतीय न्याय संहितेनुसार जो भावना हिंदुत्ववाद्यांची दुखावली गेलेली आहे, त्यामुळे हे तात्काळ नाव जे आहे ते त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, आदराने नाव जे आहे तर ते लिहिण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आणि याचबरोबरीने आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या नावानुसार शिवाजी पिढी म्हणा किंवा संभाजी पिढी अशा प्रकारे उत्पादनांना सुद्धा नावं देण्यात आली, याला सुद्धा आम्ही विरोध केला। 38-37 वर्षापूर्वी हे पुस्तक निघालं, तेव्हापासून आम्ही या पुस्तकाला विरोध करतोय। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे जे आहेत ते दैवत आहे, त्यांना आम्ही आमचे आदर्श मानतो आणि यांचा सन्मानाने जे आहे तर नाव उल्लेख हा पुस्तकामध्ये झाला पाहिजे। दुसरी गोष्ट, हे पुस्तक आम्ही वाचलं, या पुस्तकामध्ये जे काही खोटा इतिहास लिहिलेला आहे त्या खोट्या इतिहासाला सुद्धा आमचा विरोध आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे कुठेतरी सेक्युलर बनवण्याचा प्रयत्न करतायत, पण माझा एक साधा प्रश्न आहे, सेक्युलर वाद हा 18व्या आणि 19व्या शतकानंतर सुरू झालेला, या सेक्युलर वाद 17व्या शतकात हे कसं काय लागू करतात? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तो वैदिक पद्धतीने झाला, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू समर्थक होते यातून हे लक्षात येतं। दुसरी गोष्ट, असं सुद्धा त्या पुस्तकात सांगितलंय की हा त्यांचा राजकीय लढा होता, पण बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मुघलांनी औरंगजेबाने जे आहेत आपल्या कितीतरी भारतातील मंदिरं पाडली, गोहत्या केली, स्त्रियांना जबरदस्तीने उचलून नेलं आणि याचसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच त्या मोगली बादशाहीशी युद्ध केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हे त्रिकालबाधित सत्य, ते लहानपणापासून सर्व भारतीय इतिहास जो आहे त्याचा अभ्यास करतायत। पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ही सर्व पिढी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी होणार आहेत आणि म्हणून आज आमच्या श्रद्धेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच कुठेतरी सेक्युलर बनवण्याचा घाट या पुस्तकाच्या माध्यमातून दिसतोय आणि त्यामुळे राज्य शासनाला आमची मागणी आहे की या पुस्तकावरती तात्काळ बंदी आणण्यात यावी आणि हा जो काही एकेरी नामोल्लेख केला जातोय तर त्या संबंधितांवरती कारवाई करण्यात यावी। ज्या शाळांत ही पुस्तकं दिलेली आहेत ती पुस्तकं जी आहेत ती जप्त करण्यात यावी आणि सोशल मीडियावरती सुद्धा या पुस्तकाचा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तर उदो केला जातो। पण मला सर्वांना सांगायचं आहे की दुसऱ्याच्या चष्म्यातून छत्रपतींना अभ्यासण्यापेक्षा जो मूळ इतिहास आहे त्याचा आपण अभ्यास करूया। कारण ज्यांच्या जे आहे तर त्या पुस्तकामध्येच जर बघितलं तर छत्रपतींचा नावातच आदर नाही तर विचारात आदर काय असणार आहे, हा आमचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आज समस्त हिंदुत्ववाद्यांच्या वतीने साताऱ्यामध्ये आम्ही हे आंदोलन आयोजित केलेलं आहे, राज्य शासनाने याची दखल घ्यावी।